नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पारदे. मी SRA मध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर आज मी तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यामध्ये झोपडीची पात्रता कशी केली जाते या कायद्याविषयक माहिती देणार आहे. तर आज झोपडीची पात्रता करण्यासाठी आपल्याकडे काय पुरावे पाहिजे, झोपडीची पात्रता करण्यासाठी कुठल्या कागदपत्राच्या आधारे झोपडीची पात्रता केली जाते त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर शासनाने झोपडीची पात्रता करण्यासाठी काही निकष ठरवलेले आहेत. म्हणजे नियम आणि अटीची पूर्तता केल्यानंतरच झोपडी धारकाची झोपडी पात्र होत असते. त्यामध्ये शासनाने 2 GR म्हणजे परिपत्रक काढलेले आहेत. तर एक GR हा 15 मे 2000 सालचा आहे. त्यामध्ये जी झोपडी 2000 पूर्वीच्या अस्तित्वात आहे, म्हणजे ज्या झोपडी धारकांकडे 2000 पूर्वीचे कागदपत्रे आहेत त्या झोपडीची पात्रता ही 2000च्या GRच्या अनुषंगाने होते. तर झोपडीची पात्रता करण्यासाठी ठोस पुरावे या 3 गोष्टी असतात. एक म्हणजे झोपडीची सर्वे पावती, झोपडीचा फोटो पास, लाईट बिल आणि मतदान कार्ड. हे जे ठोस पुरावे आहेत त्या अनुषंगाने 2000 मध्ये झोपडीची पात्रता होते. तर दुसरा GR हा शासनामार्फत 16 मे 2018 साली काढलेला आहे. या GRला सशुल्क पात्रतेचा GR म्हटले जाते. म्हणजे की सशुल्क पात्रता म्हणजे जर जो झोपडी धारक 2018च्या GRच्या अनुषंगाने पात्र होतो त्याला पुढील म्हणजे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस अलॉटमेंट करतात, सदनिकेचे अलॉटमेंट होते, त्यावेळेस SRA मध्ये 2.5 लाख ही सशुल्क किंमत भरावी लागते. म्हणजे शासनाने 2.5 लाख ही कंस्ट्रक्शन कॉस्ट ही ठरवून दिलेली आहे. ती झोपडी धारकाला SRAच्या भरणा नंतरच सदनिका ही उपलब्ध SRA मार्फत होते. पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. SRA मध्ये परिशिष्ट 2 म्हणजे काय, परिशिष्ट 2 बनवण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि परिशिष्ट 2 बनवण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.